विद्यार्थी मित्रांनो, आज आपण श्रेणी या प्रकारातील हा दुसरा प्रकार पाहणार आहोत, जो श्रेणी प्रकार 1 पेक्षा थोडा अवघड आहे, जो आपल्याला हमखास परीक्षेत या दृष्टीने प्रश्न विचारले जातात. त्या बाबतीत आपण आज भरपूर जाणून घेऊया, जेणेकरून अशाही ट्रिक्स तुम्हाला भेटून जातील, ज्या तुम्हाला पेपरमध्ये उदाहरण सोडवताना एकदम कमी वेळात आणि सोयीस्कर वाटतील. आपण सुरुवात करूया. श्रेणी या प्रकारात प्रथमतः एका संख्येचा वर्ग देऊन त्या संख्येमध्ये एक तर ती संख्या वजा केली जाते किंवा अधिक केली जाते. हा प्रकार आपण पाहूया. तर आता तुमच्या लक्षात येईल की ब्लॅकबोर्ड वरती आपण एक श्रेणीच्या 4 प्रकार लिहिलेले आहेत, ते आपण सविस्तर समजून घेऊया. प्रकार 1, n वर्ग वजा 1. समजा आपण n च्या संख्या ह्या 0 1 2 3 4 5 7 अशा ठेवल्या, तर त्यानंतर येणारा जी श्रेणी आपल्याला परीक्षेत अशी दिली जाते 0 3 8 15 24 प्रश्नचिन्ह आणि 63. तर ह्या प्रकारच्या श्रेणीमध्ये आपल्याला लक्षात येईल की 1 चा वर्ग वजा 1 बरोबर 0, 2 चा वर्ग वजा 1 बरोबर 3, 3 चा वर्ग वजा 1 बरोबर 8, 4 चा वर्ग वजा 1 बरोबर 15, 5 चा वर्ग वजा 1 बरोबर 24. तसंच ह्या श्रेणीची क्रमवार येणारी दुसरी संख्या आहे 6, म्हणजे 6 चा वर्ग वजा 1. 6 चा वर्ग 36, 36 वजा 1 म्हणजे 35. तसेच 8 चा वर्ग वजा 1 64. अशा प्रकारे जर आपल्याला श्रेणी दिलेली असेल तर आपल्याला क्रमवार संख्येनुसार ही श्रेणी या प्रकारे सोडवता येते. याच्यातील एक दुसरा प्रकार म्हणजे दिलेल्या संख्येचा वर्ग तीच संख्या वजा केलेली असते, त्यावेळेस येणारी एक श्रेणी असते. उदाहरणार्थ जर पाहायला गेलं तर आपल्याला इथे उदाहरण दिलेले आहे 0 2 6 12 प्रश्नचिन्ह आणि 30. ह्या प्रकारची श्रेणी असू शकते की 1 चा वर्ग वजा 1 बरोबर 0, 2 चा वर्ग वजा 2 बरोबर 2, 3 चा वर्ग वजा 3 बरोबर 6, 4 चा वर्ग वजा 4 बरोबर 12. त्यानंतर क्रमवार संख्या आणि हा असणार आहे 6 चा वर्ग वजा 6 बरोबर 30. तर ही प्रश्नचिन्हांच्या ठिकाणी असणारी संख्या ही क्रमवार संख्येनुसार असणार आहे 1 2 3 4 आणि 5. म्हणजे या ठिकाणी येईल 5 चा वर्ग वजा 5. आपलं उत्तर असणार आहे 20. ही एक संख्याची क्रमवारी झाली. आता अशाच प्रकारच्या संख्येत आपल्याला ह्या वजा चिन्हाच्या ठिकाणी अधिक चिन्ह करून अशा प्रकारच्या श्रेणी आपल्याला सोडवता येऊ शकतात. आपण उदाहरणार्थ जर बघितलं की दिलेला वर्ग अधिक 1 जर असेल श्रेणीत आणि त्याचं जर उदाहरण असं असेल 2 5 10 17 26 37 आणि प्रश्नचिन्ह, तर ह्या ठिकाणी कुठला अंक येऊ शकेल असं जर परीक्षेत विचारलं तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की 1 चा वर्ग अधिक 1, 2 चा वर्ग अधिक 2, 2 चा वर्ग अधिक 1, 3 चा वर्ग अधिक 1, 4 चा वर्ग अधिक 1, 5 चा वर्ग अधिक 1, 6 चा वर्ग अधिक 1 आणि क्रमवारी संख्येनुसार 7 चा वर्ग अधिक 1. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर परीक्षेत प्रथमतः आपल्याला हे पाहावं लागेल की दिलेली श्रेणी ही वर्ग अधिक 1 आहे का वर्ग वजा 1 आहे. जर त्या आपण पटकन ते जर आपल्या लक्षात आलं तर आपला भरपूर वेळ वाचणार आहे. त्याचनुसार अजून एक वर्गाच्या श्रेणीमध्ये एक प्रश्न विचारला जातो, तो असा असतो की वर्ग अधिक ती संख्या. म्हणजे हे तर आपण उदाहरण लिहिलेलं आहे ते पाहूया. 2 6 12 20 30 56. आता ह्या प्रकारच्या श्रेणीमध्ये काय केलेलं आहे, प्रथमतः 1 चा वर्ग अधिक 1 म्हणजे तीच संख्या केलेली आहे. दुसरा जो अंक आहे तो आहे 2 चा वर्ग अधिक 2. तिसरा जो अंक आहे 3 चा वर्ग अधिक 3. चौथा जो अंक दिलेला आहे तो म्हणजे
4चा वर्ग अधिक 4. पुन्हा आपली 5वी संख्या असणार आहे 5चा वर्ग अधिक 5. अशा प्रकारे आपल्याला क्रमवार संख्या दिलेल्या असतील त्यानुसार आपल्याला एक प्रश्नचिन्हांकित संख्या काढावी लागेल. ही एक प्रकारची थिअरी बेस्ड प्रश्न आहेत. हा आपल्याला एक्झाम मध्ये ते प्रॅक्टिकली अनुभवायचे आहेत. म्हणजे हे आपण एक सुरुवातीला 0 ते 6 पर्यंतच्या संख्या एकंदरीत समजावून घेण्यासाठी घेतलेल्या आहेत. परीक्षेमध्ये याच्यापेक्षाही वेगळे उदाहरण विचारू शकतात. म्हणजे त्या दोन्ही वर्गातील अंतर भरपूर असू शकतं. आपण संलग्न संख्या घेतलेल्या आहेत. काही क्रमवार संख्या गाळून परीक्षेत विचारल्या जाऊ शकतात. जर उदाहरणार्थ पाहायचं झालं तर आपण पाहू शकतो. जर वर्गाच्या श्रेणीसाठी जरी म्हणलं तर आपल्याला एक साधारणतः सम विभाग पडता येतो आणि दुसरा येतो तो विषम विभाग. आपण सम विभागात जाऊया. सम विभागात उदाहरणार्थ जर आपल्याला असं दिले असेल की बाबा 8, 10, 12, 14 टिंब आणि 18. आता ह्या ठिकाणी आपल्याला असा प्रश्न दिलेला असू शकतो की 8चा वर्ग आपल्याला 64 देणार, 10चा वर्ग 100 देऊ शकतात, 12चा वर्ग 144, 14चा वर्ग 196 आणि ह्या ठिकाणी प्रश्नचिन्ह असून 18चा वर्ग 336. मग आपल्याला काय येणार आहे की या सम विभागात प्रत्येक वेळेस 2-2 अंकांचा फरक आहे. म्हणजे 8 आणि 10 याच्यात 2 वाढीव आहे, 10 आणि 12 याच्यात 2 वाढीव आहे, 12 आणि 14 याच्यात 2 वाढीव आहे आणि 14 आणि 2 16. अशा प्रकारे सुद्धा आपल्याला फरक विचारला जाऊ शकतो जो आपण n वर्गच्या श्रेणीत आपण घेतलेला आहे. त्यानंतर सम संख्या, त्या सम संख्येनंतर पुन्हा एक आपल्याला फरक करता येऊ शकतो तो म्हणजे विषम संख्या. विषम संख्या उदाहरणार्थ जर द्यायच्या झाल्या तर त्यांना ते असे प्रकारे देऊ शकतात. 1चा वर्ग, 3चा वर्ग, 5चा वर्ग, 7चा वर्ग, 9चा वर्ग आणि प्रश्नचिन्ह असू शकते. त्यानंतर आपल्याला उदाहरण कसं तयार होईल याचं की 1चा वर्ग 1, 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 49, 9चा वर्ग 81 आणि प्रश्नचिन्ह 9 नंतर प्रत्येक विषमांक हा 2 वाढलेला आहे या श्रेणीमध्ये. त्यानंतर आपण असे घेऊ शकतो 9 अधिक 2 11. 11चा वर्ग काय येऊ शकतो 121. 121 येऊ शकतो. आता आपणाला परीक्षेमध्ये पटकन ट्रिक ध्यानात ठेवायची आहे की बाबा आपल्याला श्रेणी वर्ग या श्रेणीमध्ये कशी उदाहरण सोडवायचे आहेत आणि तेही फास्ट, जेणेकरून आपणाला परीक्षेतील वेळ वाचवला जाईल. त्यासाठी आपण एक विभाग तयार करू शकतो. तो विभाग असा, प्रथम श्रेणी ओळखा. ती आहे सम का ती विषम असू शकते किंवा सम असू शकते. सम आहे का विषम आहे. त्यानंतर ओळखा ती मूळ संख्येची श्रेणी आहे. मूळ संख्येची श्रेणी नसेल तर मग आपण वर्ग श्रेणीकडे वळूया. वर्ग श्रेणी नंतर ती आपल्या वर्ग अधिक असू शकते, वर्ग श्रेणी आहे किंवा वर्ग अधिक आहे किंवा वर्ग वजा आहे. अशा प्रकारे आपण वर्ग श्रेणीचा फरक करून आपण परीक्षेमध्ये 1 मार्क मिळवू शकतो. जरी तुम्हाला काही अडचण असेल